जरा मॅडमना बोलवता प्लीज. काय झालं डॉक्टर? हे बघा रिपोर्ट्स आलेले आहे आणि जो साप चावला होता तो विषारी आहे ह्याचा अंदाज आम्हाला आधीच आला होता. पण काय? पण हा साप चावल्यानंतर खूप कमी माणसांना वाचवण्यात यश आलेलं आहे. काय म्हणजे आता? हे बघा आमचे उपचार चालू आहे. दोघांनी काहीच प्रतिसाद दिलेला नाही, त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आहे हे नक्कीच. आई अगं काय झालं तेजू? डॉक्टर इमिजिएटली सलाईन मध्ये औषध इंजेक्ट करा. शो डॉक्टर. डॉक्टर पल्स रेट ऑलमोस्ट 0 झालेत आणि ह्या दिलेल्या मेडिसिन्सला सुद्धा रिस्पॉन्स देत नाहीये. एक काम करा, आत्ताच्या आत्ता यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करूया. ओके शो डॉक्टर. व्हॉट बॉय नर्स कम ऑन. कम ऑन मूव फास्ट. रमा काय झालं? कुठे घेऊन चाललं तिला? आयसीयू मध्ये. काय झालंय काय? पण तुम्हाला सांगते. ए चला रे पटकन फास्ट. म्हणजे विचार की काय सांगायला झालेत मला ते? आई तू जरा थांब, त्यांना त्यांचं काम करू दे आता. तू बोल की जरा. हो आपण जरा वेळानं विचारू डॉक्टरांना. तू चल त्यांना करू दे त्यांचं काय. चल ये. कुठे नेताय प्रतापला? हे पहा यांना आता आयसीयू मध्ये शिफ्ट करावं लागणार आहे. दोघेही ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत नाहीयेत. दोघांची तब्येत खूप बिघडत चालली. सो प्लीज कॉप. हा रावसाहेब प्रतापातून शुद्धीवर नाही आले. सो प्लीज मेडिकल इमर्जन्सी. यांना आयसीयू मध्ये नेणं अत्यंत गरजेचं आहे. आयसीयू मूव्ह. साहेब हे बघा तुम्ही रडू नका. मी प्रतापरावांना काही होऊ देणार नाही. मला सगळं कुठले डॉक्टर ट्रीटमेंट करतात? डॉक्टर पटवर्धन. मी आलोच. सरला आम्ही तुझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. तिला या हॉस्पिटलमध्ये सर्वोत्कृष्ट उपचार मिळतील आणि काळजी करू नकोस खर्चाची. आम्ही आहोत. बसा बसा बसा. तुम्ही बसून राहा. तिकडे माझ्या मुलाला अजून शुद्ध आली नाही आणि तुम्ही इकडे बसून राहा. आराम करा. अहो रावसाहेब तुम्ही. हे बघा माझी टीम काम करते. काय काम करते तुमची टीम? प्रतापरावांना आतापर्यंत शुद्ध यायला हवी होती, त्यांना आता नेलं आयसीयू मध्ये. हे काम करते तुमची टीम? अहो रावसाहेब तुम्ही प्लीज शांत व्हा. बसा आपण बोलूया. काय सांगणार आहात तुम्ही मला? एक लक्षात ठेवा डॉक्टर, रावसाहेब जाधवांचा मुलगा तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. लक्षात ठेवा. ते माहितीये मला रावसाहेब, पण साप एवढा विषारी होता की त्याची औषधं अवेलेबल नाहीये आणि ती मागवली आहेत. तर त्याच्यासाठीच थोडा वेळ जातोय आणि म्हणून आम्ही. अरे पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावर आहे का हॉस्पिटल? का वेळ लागला औषधं यायला? तर बाहेर एवढं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लिहून ठेवले कशासाठी? डेकोरेशन म्हणून? का नव्हता अवेलेबल औषधांचा स्टॉक? रावसाहेब ही केस खूप रेअर होती म्हणून. बघा फालतू कारण नको आहेत मला. मला रिझल्ट हवे आहेत. मला एकच सांगा, प्रतापराव आणि ती मुलगी दोघे हातून वाचतील ना? बोल ना. साहेब आता काहीच सांगू शकत नाही. पटवर्धन कॅज्युअली घेऊ नकोस. प्रतापरावांना आणि त्या मुलीला जर काही झालं ना, तुझं सकट हॉस्पिटल पेटवून देईल. ध्यानात ठेव. बाबासाहेब युवा नेते, वाईट झालं.
फार वाईट झालं. वहिनी साहेब नमस्कार. आता कशी आहे प्रतापरावांची तब्येत? त्या दोघांना ICU मध्ये हलवलंय आत्ताच. अरे अरे अरे, वाईट झालं, फारच वाईट झालं. परमेश्वरा, त्या रमाला आणि त्यांच्या लाडक्या त्या प्रतापरावांना, म्हणजे आम्हा सगळ्यांच्या लाडक्या प्रतापरावांना या संकटातून बाहेर काढ रे. रावसाहेब, प्रतापराव आम्हाला अंकुश सारखेच म्हणून तडक निघून आलो. कुठल्याही बापावर अशी वेळ येऊ नये. मुलगा आत दवाखान्यात खाटेवर पडलाय आणि आई बाप पोरग वाचायची वाट बघतायत. प्रसंग सांगून येत नाही बाबासाहेब. प्रतापरावांनी जशी प्रत्येक प्रसंगावर मात केली तशीच याही प्रसंगावर मात करते, खात्री आहे आम्हाला. नक्कीच येणार. पण काय आहे की तुमचा आधारस्तंभ आता ICU मध्ये आहे. म्हणजे काही मदत लागली किंवा तुम्हाला काही जमलं नाही तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत. तशी वेळच नाही येणार. भक्कम आहोत आम्ही. तरी तुम्ही इथवर आलात त्याबद्दल तुमचे आभार. येणार तर होतोच. काय आहे, आमच्या युवा नेत्याच्या बहिणीनं विरोधी पक्षातल्या नेत्याच्या मुलाला वाचवलं. याला म्हणतात एकोपा. पण रमाचा प्रतापरावावर विशेष जीव दिसतोय. प्रतापरावासाठी असा स्वतःचा जीव धोक्यात घालणं म्हणजे रमाच्या प्रेमाचं. कोण सांभाळून बोला आबासाहेब. प्रतापरावांबद्दल असा विचार करायची तिची स्वप्न सुद्धा हिंमत नाही होणार. आमच्या घरातल्या प्रत्येक नोकराला त्याची पायरी चांगलीच माहिती आहे. पाय घसरण्याचं वय आहे. प्रेमापुढं गरिबी श्रीमंती हा फरक कळत नाही. प्रेमासाठी असं जीवाला जीव लावणं एवढंच समजतंय. पण काय आहे की तुम्ही सदिच्छा द्यायला इथवर आलात, त्या सदिच्छा आम्ही स्वीकारल्या. निघा आता. हे जर दुसरं कोणी बोललं असतं ना आबासाहेब, त्याची जीभ हासडून हातात दिली असती. रावसाहेब, आता कशी आहे प्रतापरावांची तब्येत? आम्ही औषधं दिली आहेत रावसाहेब, पण काय ते औषधांचं काही रिस्पॉन्ड करत नाहीये. आम्ही आमचे प्रयत्न करतोय. डॉक्टर प्रताप काहीही करून वाचला पाहिजे. कितीही पैसे लागले तरी चालतील. हे बघा, वडील म्हणून मी तुमचं टेन्शन आणि तुमचा त्रास समजू शकतो, पण ॲज अ डॉक्टर एक गोष्ट मला तुम्हाला स्पष्ट सांगावी लागेल. रावसाहेब, बिलीव्ह मी, आम्ही बेस्ट ऑफ बेस्ट ट्रीटमेंट देतोय, पण हे त्यातून वाचू शकतील हे मी नक्की सांगू शकत नाही. जी परिस्थिती होती ती मी तुम्हाला सांगितली. आय एम सॉरी. परिस्थिती बदलली पाहिजे डॉक्टर. प्रतापराव काही करून वाचले पाहिजेत. मी फार मोठ्या विश्वासाने इकडे घेऊन आलो डॉक्टर. प्रतापरावांना काही करून वाचवा, नाही तर हे हॉस्पिटल आहे ना, होतच नव्हतं करून टाकेल. मला कुठेच प्रॅक्टिस करता येणार नाही डॉक्टर, लक्षात ठेवा. अहो रावसाहेब, गेले 24 तास मी इथेच आहे आणि मी डोळ्यात तेल घालून बघतोय की कधी शुद्धीवर येतात. लेट्स होप फॉर द बेस्ट. पण प्लीज तुम्ही बाहेर थांबता प्लीज. प्रतापराव, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. आजवर मी तुमच्याकडे वचन मागितलं आणि तुम्ही ते दिलं नाही, असं कधी झालं नाही. ही लढाई मोठी आहे प्रतापराव, पण तुम्ही मला वचन द्या. हे युद्ध तुम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. द्या वचन.
शहरात माझ्या ओळखीचे मोठे डॉक्टर आहेत, मी त्यांची भेट घेतो आणि जमल्यास त्याला घेऊनच येतो. पण का इथे इलाज चालू आहे ना तिचा? सुंदरा, प्रतापरावांची कंडिशन क्रिटिकल आहे. त्याच्या आतमध्ये पडलेले असताना मी असं इथे हातावर हात धरून बसून राहू का? जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर आणावा लागला ना तरी आणू आपण. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. रमावरती चांगले उपचार होतील. मी आहे, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही दोघे घरी जाता का? नाही, सकाळपासून इथंच आहात तुम्ही. दोघींनी काही खाल्लेलं पण नाहीये. आम्ही हाऊत नाही तर तुम्ही जा घरी. मी प्रतापला सोडून कुठेही जाणार नाहीये. ताईसाहेब, तुम्ही तरी सांगून पहा. आई, असं नको करूस. आपण पहाटे येऊयात ना परत. आता मी घरी जाईन तर प्रतापला घेऊनच. आशानं सगळेच उपाशी राहतील. मी एक काम करतो, मी घरी जाऊन सुमीला काहीतरी बनवायला सांगतो, डबा पाठवून देतो. हा, घंट्या, त्यांना पण घेऊन जा. चला. नाही, नको. रमा डोळे उघडत नाही, माझ्याशी बोलत नाही ना, तर इथून हलणार नाही मी. तुझा जातो. आलो. रमा, आता मी तिथं बाहेर बसले होते ना, एकदम ना ताई आणि दाजींची आठवण झाली बघ मला. अगं, ताई आणि दाजी म्हणजे आई बाबा तुझे. ते जाताना तुला आमच्याकडे सोडून गेले होते ना. आता जिथं असतील तिथनं बघितलं तर काय सांगणार ग मी त्यांना काय झालंय म्हणून. ते तुला इथं सोडून गेले ना. सगळ्या गोष्टी किती धीरानं केल्यास नाही ग तू. चिंगीच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं, घराला आधार दिला, आणि आता काय ग असं आहे? असं पडून जाणं बरोबर आहे का? उठ आता बाई, असं नाही करायचं. सगळ्या गोष्टी एवढ्या धीराने करते तेव्हा तू म्हणजे कसं माहितीये का, एखादी गोष्ट मनाने ठरवलीस ना की सगळं नीट करते. मग आता का तुला सांगू का एक गोष्ट, तुझ्या लग्नाची तयारी मी आणि मामा करतो बर का. चांगला मुलगा शोधून काढणार आहे तुझ्यासाठी, तर धूमधडाक्यात तुझे लग्न लावणार आहे. आणि तुला म्हणून सांगते, तुझ्यासाठी ना मी पाटल्या बाजूबंद असं ना बाजूला काढून ठेवलंय. सुमीला पण सांगितलं नाही. आणि तिच्या लग्नात तो शालू नेसला होता की तिने, आठवत आहे तुला? मोरपंखी तू नेसतो तुझ्या लग्नात. लक्ष्मी सारखी दिसेल ग माय माझी. आणि असं तर झोपून राहायचं नाही बर का. तेव्हा तुझ्या लग्नात मला मिरवायचं की नाही, तुझी पाठवणी करायची अजून बाळा. उठ ग, झोपलेलं बघवत नाही मला तुला. ताई, तुम्ही जरा बाहेर थांबता का? डॉक्टर चेकिंगला येत. उठना झाले पोर माझी. डॉक्टर, गॉड, इट्स अ मिरॅकल. सरमा, या.
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. प्रतापची तब्येत कशी आहे? तेच सांगायला आले होते. प्रताप दादा आता हळूहळू ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करतायत. अरे वा. लवकरच बरे होतील ते. सो डोंट वरी, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. खरंच देवा उपकार झाले रे तुझे. आई थँक्यू. सर बरं झालं तुम्ही ती औषधं वेळेत मागवली. खरं तर त्याच औषधांमुळे त्यांना खूप फरक पडलाय. तुम्ही ती औषधं वेळेत मागवलीत म्हणून आम्हाला काल रात्री त्या औषधांचा डोस त्यांना देता आला. अहो पण औषध आली होती हे तुम्ही मला सांगायला हवं होतं. अहो सर, रात्र खूप झाली होती आणि तुम्हा सगळ्यांनाच गाढ झोप लागली होती म्हणून डिस्टर्ब नाही केलं. पण आता काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. लवकरच बरे होतील ते. थँक्यू. देवा विरोबा उपकार झाले रे. देवी नवसाई तुझी ओटी भरेन मी आता. प्रतापला लवकर घरी येऊ देत. आता काळजीचं काही कारण नाही. डॉक्टर काय म्हणाले ऐकलत ना? आता लवकरच बरे होतील प्रतापराव. मी आहे ना, आपण त्यांना घरी घेऊन जाऊ. अहो तुम्ही पण परस्पर इथे आलात. घरी जा, थोडं फ्रेश व्हा, आराम करा. आम्ही आहोत इथे. ठीक आहे. पण काही लागलं तर मला कळवा लगेच, काही इमर्जन्सी असेल तर. हो. आणि तेजू, मला इथले अपडेट्स देत राहा. चला येतो. आई सरला मावशी इथेच झोपलेली ना? हो. मग कुठे गेली आता? अगं, काय माहित. ते कुठेच दिसत नाही आणि कोणीच नाही. अगं कुठे गेले असतील? गुड मॉर्निंग सर. बरं वाटतंय ना आता? सो प्लीज रिलॅक्स. हा प्लीज उठू नका. हे बघा, त्रास होत असेल तर अजिबात बोलू नका. तुम्हाला आता अत्यंत आरामाची गरज आहे. डॉक्टर पटवर्धन येतीलच आता थोड्या वेळात. सो प्लीज रिलॅक्स. हा रमा, 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 रमा. अरे प्रताप, उठलास तू? बरं वाटतंय ना? दादा अरे काय झालं? तुला काय हवंय का? तू आधी बेडवर बस बरं. चल आराम कर. तू काय शोधतोयस प्रताप? त्या रमा इथे होत्या. कुठे आहेत त्या? तू आधी तुझ्या बेडवर बस. चल. चल आराम कर आधी. चल. विरोबा काय आहे बाबा मनात तुझ्या? पुरीचं जीवच घ्यायचं ठरवलंय का? तसं असेल तर सांग बाबा की नाही जीव घेणार आहे. तुझ्या पायावर हातावर डोकं नाही आपटणार मी. काय चुकले त्या पोरीचं? काय चुकलंय? छोट्या मालकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातले, हे चुकलंय? चांगली बहीण आहे, चांगली पोरगी, हे चुकलंय का? हे सरला सावर स्वतःला. तू परीक्षा बघत होता ना तोपर्यंत ठीक आहे. अंत बघायला लागलाय आता आपले. काय कसं वाटना, काय मागितलं नाही बाबा इतके दिवस तुझ्याकडे. पुरीचा जीव नेऊ नको म्हणून मागते. तुकांना जगू दे पुरीला माझा. माझी रमा तिथं मरणाच्या दारात पडली, एकटी लढते. तुला काय कसं बघवते तुझं सण? प्रताप, अरे रमाची तब्येत खूपच खराब झाली म्हणून तिला ICU ला शिफ्ट केलंय. काय? हो, अरे आम्हालाही माहिती नव्हतं. सरला तिकडे दिसली नाही म्हणून आम्ही तिला बघायला गेलो. तेव्हा आम्हाला कळलं की रमाला ICU मध्ये शिफ्ट केलंय.
अरे डॉक्टर पण ती बरी होईल की नाही याची काहीच गॅरंटी देत नाहीयेत दादा. आणि तुझा जीव वाचावा म्हणून तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला. तिच्याबरोबर असं नको व्हायला. पण आपण तिच्या पाठीशी आहोत. आपण बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट देऊ तिला. रमाला काहीच नाही होणार. मला आत्ताच्या आत्ता त्यांना भेटायचंय. प्रताप हे बघ, तू जरा आराम कर. मी सांगितलं ना तुला, मला आत्ताच्या आत्ता त्यांना भेटायचंय. मला बघायचंय. अरे नंतर जाऊ ना आपण तिला भेटायला. दादा प्रताप, अरे ऐक ना रे, चल. मिस्टर प्रताप, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही प्लीज आपल्या रूम मध्ये जा. डॉक्टर, रमाची तब्येत कशी आहे? हे बघा, तिची तब्येत फार काही बरी नाही. काल रात्री ज्या मेडिसिन्स आणल्या होत्या त्या जशा तुम्हाला दिल्या तशाच त्यांनाही दिल्या होत्या. तुम्हाला त्या औषधांमुळे फरक पडला, पण ह्यांच्या शरीरात विष भिनले आणि तेच त्यांच्या जीवावर आले. त्यांच्या रिकव्हरीचा अंदाज येत नाही आम्हाला, पण आमचे प्रयत्न सुरू आहेत. लेट्स होप फॉर द बेस्ट.